नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक म्हाडा प्रकरणात आता मोठी हालचाल सुरू झाली आहे। आर्थिक दुर्बलांसाठी असलेली घरं लाटल्याचा आरोप समोर आल्यानंतर राज्य सरकारनं कठोर पावलं उचलल्याचं पाहायला मिळत आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विभागीय महसूल आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती म्हणजेच एसआयटीची स्थापना करण्यात आली। एसआयटीच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय घेत प्रत्येक भूखंडाच्या तुकड्यांची सखोल चौकशी करण्याचा निर्णय झाला। या चौकशीत जे दोषी आढळून येतील त्यांच्यावर कठोर कारवाई होणार असल्याचा इशारा देण्यात आला। दरम्यान आर्थिक दुर्बलांना घरे मिळावीत यासाठी राज्य शासनानं 2023 मध्ये कायदा लागू केला होता। या कायद्यानुसार 1 एकरपेक्षा जास्त भूखंड असलेल्या प्रकल्पांमध्ये 20% घरे किंवा जागा म्हाडाला देणं बंधनकारक आहे। मात्र हा नियम टाळण्यासाठी काही विकासकांनी भूखंडाचे तुकडे करून कायद्याला बगल दिल्याची चर्चा आहे। त्यामुळे आता 2023 पूर्वी आणि नंतर झालेले सर्व व्यवहार, भूखंडाचे तुकडे तसेच खरेदी विक्री व्यवहार एसआयटीच्या रडारवर आले। या प्रकरणात तक्रार आल्यानंतर संबंधित विकासकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत। महसूल, भूमी अभिलेख, म्हाडा आणि महापालिका विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुढील कारवाईला वेग आलाय। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।